आई शपथ विसरला मला, विसरला. येईल का माझ्या इथे? या या, विसरलास ना? या. फिल्म फेस्टिवलला कधी जायचं? किती दिवसांनी भेटला तुम्हाला. आले बापरे माझं पिल्लू माझा लाजला. हा बघा गाडी, पिल्लू माझं लाजला. गाडी जमायचीच नाही, गाडी जमायचीच नाही. आले बापरे गोंधळी. तो एवढा गाडी चालवताना साईडला. गाईस ही पोरं कुठे चाललेत काय माहिती, गल्ली गल्लीतून. हे बघा आम्ही कुठेतरी चाललोय, ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर समजेल. कोण होते? ए तिकीट टाका वरना चल. पैसे भरलेत बाई, वसूल व्हायला पाहिजे. चलो चाललो आता आतमध्ये. एंटर केलेला आहे आम्ही. माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाचं नाव रे. गाईज आम्ही पॅरिसला आलोय. एवढं झालं पॅरिसला आलो आम्ही. स्टॉल्स. अरे यार लाईट पण जाते. कसलं पेन फेस्टिवल आहे ते तर लाईट वर नसतो. आई शपथ लाईट गेली आता अटकले ते. चांगलं बोले. बघा पाठवलं द्यायची ती बघत नाही. मला त्या होडीत जायचंय. काय रे? मला पण ह्याच्यात जायचं. मला पण जायचंय पण माझं वेट नाही ना तेवढा. अरे यार मी छोटी पोरगी आहे, मला कसं घेतील त्याच्यात. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. 150 रुपये कम करो अंकल. अंकल इसमें जाना है, 150 रुपये कम करो. चलो बच्चों को खेलने वाला चीज है। आप बड़े लोगों का खेल नहीं है। अंकल मेरा वेट कम है अंकल। नहीं वो तुम्हारे जियो पार्टी मध्ये जा। दादा उधर बैठना है। जैसे घर चलो। मेरे पास पैसा नहीं। दादा उधर दिखाओ यार आंटी जी। आपको सबको फ्री में बैठाता हूँ, चलो। चल फ्री मध्ये ओळखीचं नाही, VIP तिकीट वगैरे घ्यायचं. गाईस खरं सांगा तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही, खरं सांगा कमेंट करून. गाईज कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं? अर्धी तुला अर्धी मला. उचल थांबा उचल. घेतोस तू? वाव गाईज यातलं जाम काय काय आवडतं मला. हे बघा कुठली ही टेस्टिंगला दाखवा ना. इसमें रेड नहीं है क्या? कल आते हैं हम लोग.
गाईज अभी कोणाकडे आलोय? शाहिल मामाकडे आलोय. शाहिल मामा टी शर्ट खाली कर ना विवानचा. विवानची मम्मा त्याला पॅन्ट घाल. ऐ झोप झोप. डोक्यावर घे तिला, डोक्यावर घे. काहीच तर आजचा मेन्यू आहे आमचा बिर्याणी. स्पेशल मामीने आमच्यासाठी बनवले बिर्याणी. मला बिर्याणी वाली पण दिसली पाहिजे. इकडे बघ, DM फॉर ऑर्डर. असं पहिले अशी का मामी विवान काय घेतलंस? बाबाला माहिती आहे मी व्लॉग बनवतो. ए विवान पॅरिसला गेलेलो आम्ही. विवान बोलते काय बडबडते काय माहिती. हाय विवान, हाय बोल सगळ्यांना. हाय हाय, मी पोपोई. डोले बघायचं करतोय. विवान बोल हाय, मी पोपोई. ये लवकर. हा बघ काय, हा बघ. आले आले, आमच्या पोपोई चालायला लागला. हाय विवान, चाल लवकर. आले मी फर्स्ट टाइम बघतेले तुला. काय करते, व्यायाम करते की काय? स्पेन फेस्टिवल वरून 150 रुपयाचा लोणचा आणला या माणसाने. कुणीतरी येणार तो मला घ्यायचा आहे. आंबा त्यात टाक कुठं येऊन आंबोशी आहे. आंबोशी अरे मस्त लागत. तुमच्या पेनला आला आम्ही. हा तू काजू आपण खाता ना फक्त शहाणे. 100च घेऊ डायरेक्ट. 100 350. गाईज हे कोणी कोणी खाल्लंय नक्की कमेंट करून सांगा. हे बघा जाम भारी लागतो. तर आम्ही लोक खातोय फालुदा. माझे पण कर, माझ्याकडे काय नाही. पिल्लू ये लवकर पुढे ये लवकर. आमचा हा पण पिल्लू चालायला लागला. तिथे ती वाटी सरळ ठेव ना इकडं. काय आले बापले, कसे स्माइल करतो. ये लवकर. बघ आधी चटते. शी घाणेरडा. ए ए शी गंदू. गाईज आम्हाला एक जबरदस्त आयडिया भेटले. थांबा आता तुम्ही बघत राहा काय काय करते मी. बघा आधी तेल घेतलंय थोडं घेऊ ना. थोडस मसाला घे, मसाला घे. थोडा घेऊ का जास्त दिसते काय. थांब थोडस टाक मसाला. हलत टाकू. हा टाक. मामीला पण देऊ. जिया सलोनीला, मामीला, साईला पण. मधीतला बाबाला द्यायचं काय. नको खायला काय धारा दवाखान्याला लागेल. हे काढून आलास ना. हा बघ बस मस्त परफेक्ट झालं रे. वास नाही नाही एवढा नाही समजून येत त्याच्यामध्ये. छान मज्जा येणार. काय माहिती आहे बघा. आता आम्ही बाहेर जाणार. असंच घेऊन जाते. इज ऑल सेट. इज फ्राईंग कसं होते बघूया. कोणालाच काही आयडिया नाही, फक्त बघूया काय होतं. अभी मजा आएगा ना भिड़ो.
बिस्किट दे मला एक. साहिल तुला बिस्किट कसं लागतंय? चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. मामी घे तुला. चीज वाला ना आणला तुम्ही बघू. पेरी पेरी आणला. पेरी पेरी आणला. पेरी पेरी आणला. पेरी पेरी आणलं रे बाबा. अरे ना पेरी पेरी आणला. बघ कसं घातलाय. आणलाय बिस्किट. चटणी पेरी पेरी आहे नवीन आहे. आताच बघितला मी. चटणी. बघून नाही त्याची पान होती. मी घेतली मसाला काय बोलतात. यांना पण फसवला आम्ही आणि हा प्रँक सक्सेसफुल. मस्त लागतंय. शी त्याच्यात काय काय मिक्स केलंय. आलंच गरम मसाला. याचं पण काय चाललंय. याचं काय केलं बघा. पिल्लू माझं गुड बाल, गुड बाल माझं. आलं की किती किती म्युच्युअल फ्लेम, किती म्युच्युअल फ्लेम. काय करतो पिल्लू. पादे पादे मला. अला बाबा सगळं समजतं आमच्या पिल्लूला. आमचं पिल्लू अजून 5 महिन्याचं तरी सगळं समजतं. अरे नको बस बस पप्पी बस 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 बस. ते मम्माला दे जा. आणि हा बघा. अरे त्याची वाईट सवय मोडून टाका. अरे यार कसले केस पकडलेत बघा यांनी. आउच. हे डंबरी आहे. गुड बाल. पादे पादे अंशुल पादे. कोण आहे माऊ. ए माऊ मी केच बोलतो तुझी जोरात. दुशुम दुशुम. गाईस दोघं भाऊ भाऊ भेटलेले आहेत. बोलतात बघ कसे एकमेकांशी. हे बघा. ए केस नको. अंशुल दिवान मोठा आहेस म्हणून काय दादागिरी करतोस का. पप्पी घेते पप्पी घेते. आले 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 नको ले. ये अंशुलची मम्मा मारेल. अंशुल सोड सोड त्याला सोड खाली लांब सोड. लांब सोड. सो हे गाईस तर मी तुम्हाला एक माझा डिसिजन सांगते. तर मी खूप कन्फ्यूज आहे त्या डिसिजनवर की मला हेअर कट करायचे आहेत. बट मी खूप कन्फ्यूज आहे की मी हेअर कट करू की नको. हे बघा एवढे लॉंग झालेत माझे हेअर्स. हे बघा आणि इथून खूप खराब झालेत म्हणून मी हेअर कटला चालले. पण मी खूप म्हणजे खूप जास्त टेन्शनमध्ये आहे की मला हेअर कट करायचे आहेत. बट मला भीती पण वाटते की माझे एवढे चांगले हेअर्स नीट कट करतील का म्हणून ही भीती वाटते. तर हे बघा किती लॉंग्स आहेत माझे हेअर. दिसत आहेत का.
खूप जास्त मला खूप हेअर लॉंग करायचे होते, बट खालून ना एवढे खराब झालेत ना, एवढे डॅमेज झालेत बापरे. तर मी विचार केला की हेअर कट करू, पण मी खूप जास्त टेन्शनमध्ये आहे, खूपच. करू की नको, बट ठीक आहे, काहीतरी नवीन लुक करूया आपण. तर उद्यापासून तुम्हाला माझा न्यू लुक दिसणार आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला? मिस यू माय हेअर्स. आता हे कट होणार आहे. सो बाय बाय. मी आता चालली आहे हेअर कटला. सो बाय बाय, टेक केअर. गाईस, तर मी आलेली आहे हेअर कटला आणि खूप एक्सायटेड आहे मी, कारण का न्यू लुक होणार आहे माझं. आणि मला भीती पण वाटते की कसे हेअर कट होतील. आणि बघा माझे लॉंग हेअर बघा. ही लास्ट व्हिडिओ असणार आहे माझी लॉंग हेअरची. बघा यांचंच वाटतं, म्हणून मग अशी मागे येत होता. नाही, तो दुसरा होता. येडी. पागल बोलतील मला. बाय बाय, भेटूया नंतर हेअर कट करताना. काहीच तर मी करते आता हेअर स्पा. आणि हे बघा काय झालं बघा केसांचा. लिटिल लिटिल बेबी, लिटिल. सिरियसली मस्त लागते. रिलॅक्स. हां, रिलॅक्स. हेअर स्पा जास्त यासाठीच नाही जात, रिलॅक्स. गाईज, तर फायनली मी हेअर कट्स केलेले आहेत. आणि कसे वाटतायत? मी केलेले आहे लेअर कट नॉर्मल. आणि हे बघा, सध्या तरी माझ्याकडे कोणीच नाही आहे व्हिडिओ काढायला, नाहीतर मी बॅक कॅमेऱ्याने मस्त दाखवले असते तुम्हाला. हे बघा, तर मला भरपूर आवडलेले आहेत. आणि हे बघा एवढे स्मूथ झालेत ना हेअर स्पाने, एकच नंबर. काय वाटतायत यार. गाईज, तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला एक विचारायचं होतं की तुम्हाला माझे व्लॉग्स आवडतात की नाही ते पण कमेंट करून सांगा. आणि की तुम्ही सबस्क्राईब नाही करत तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर माझा न्यू लुक कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आणि मला तर खूप आवडलेला आहे, खूप जास्त आवडलेला आहे. मी लेअर कट केले, स्पा केल्याने माझे केस एवढे स्मूथ झाले तर विचारूच नका. मग अशी मस्त सेट झालेले हेअर्स. मी तिकडे पार्लरमध्ये होते तेव्हा, तर मी गाडीवर येताना वर बांधले, तर ते आता पूर्ण मेसी झालेले आहेत. आणि मला खूप जास्त आवडलेले आहेत. सो बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.